नमस्कार. मी वैशाली पंडित. मन कविता बन या माझ्या कवितांच्या उपक्रमामध्ये बालभारती इयत्ता 6वी हे जे नवीन पाठ्यपुस्तक आलेलं आहे त्यातल्या कवितांच्या रसग्रहणामध्ये आपण सध्या मालिका करतो आहोत आणि माझ्या सगळ्या शिक्षक बांधवांसाठी ही मालिका आहे. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की कविता वर्गात जाऊन तर शिकवणार आहातच आपण सगळेजण, पण तरीसुद्धा ती आपण समजून घेणं, त्याची पार्श्वभूमी समजून घेणं हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच काही विशेष माहिती जर आपल्याला मिळाली तर ती तुमच्याशी शेअर करावी हा माझा त्यातला हेतू आहे. आणि एक सूचना की आपण सगळेजण व्हिडिओ बघता, लाईक करा, शेअर करा आणि कृपया प्रतिक्रिया द्या, कारण आपण स्वतः जाऊन शिकवणार आहात. तर तुम्हाला हा उपक्रम कसा वाटला हे तुमच्या शब्दात तुम्ही मला प्रतिक्रिया द्या. आता आपण हा जो उपक्रम करतो आहोत या व्हिडिओची संकल्पना जरी माझी असली तरीही माझी तंत्रसहाय्यक सानिका वांगणकर ही आपल्यासोबत आहे आणि कॅमेऱ्यामागे तिचे अदृश्य हात माझ्याबरोबर असतात, तेव्हा मी सुरुवातीलाच तिच्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करते. आज आपण कविता बघणार आहोत ना, ही खरं म्हणजे कविता म्हणण्यापेक्षा एक ते लोकगीत आहे. कारण भल्लगडी दादा असं एक छान नादमय नाव असलेलं, शीर्षक असलेली ही कविता आणि शाहीर कुंदन कांबळे यांची ही कविता आहे. शाहीर म्हणजे समाजामध्ये जाऊन गाऊन लोकांच्या भाषेत बोलणारा आणि ऐतिहासिक पौराणिक संदर्भ देऊन त्या कथा पोवाड्यांच्या भाषेमध्ये, पोवाड्यांच्या माध्यमातून किंवा लावण्यांच्या माध्यमातून डफ तुणतुणं वाजवून असा लोकांपर्यंत पोचवणारा कवी आणि गायकसुद्धा. आपली ही शाहिरांची परंपरा खूप मोठी आहे आणि हे एक लोकजागृतीचं मोठं साधन आहे. आणि या आपल्या लोकजागृतीच्या कामामध्ये अनेक शाहीर आपल्याला दिसतात. अभिमान वाटतो त्यांचा. शाहीर वामनदादा कर्डक, शाहीर साबळे, अण्णाभाऊ साठे, अमर शेख, दना गवाणकर, कुंदन कांबळे, राम उगावकर यासारखे जे शाहीर आहेत. पठ्ठे बापूराव त्यांची लावणी होती. आणि या शाहिरांनी त्यांचं वैशिष्ट्यच हे होतं की ग्रामीण बोली, कोणत्याही प्रकारचा आवेश नाही. म्हणजे मला काहीतरी खूप मोठं सांगायचं आहे याहीपेक्षा जो जोश आहे तो त्यांच्या कथेत असायचा आणि ती कथा काव्यरूपामध्ये आणणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. आणि प्रत्येक वेळेलाच काही ऐतिहासिक किंवा पौराणिक संदर्भाचे नाही, तर अगदी शेतकऱ्यांच्या जीवनातले आनंदाचे प्रसंगसुद्धा या शाहिरी रचनेमध्ये आपल्याला आढळतात. आणि त्यातलीच एक शाहिरी रचना आहे शाहीर कुंदन कांबळे यांची भल्लगडी दादा. तर ह्या कवितेमध्ये ही रचना 6वीच्या पुस्तकामध्ये आणण्यात मला अतिशय एक कल्पकता अशी जाणवते की 2 गोष्टी साध्य होतात. एक म्हणजे ग्रामीण बाज कळतो, दुसरं म्हणजे सुगीच्या दिवसातला आनंद. कारण आजूबाजूला इतकं वेदनामय वातावरण किंवा निराशेचं वातावरण, नकारात्मक वातावरण असताना शेतकऱ्याला जेव्हा पीक चांगलं येतं, सुगी येते, त्यावेळेला झालेला आनंद ते या शाहिरांनी कवितेमध्ये वर्णन केलेलं आहे. आणि एक आनंदाचं वातावरण संपूर्ण कवितेभर आहे. कविता वाचूया आपण आधी. भल्लगडी दादा. भल्लगडी हा जो शब्द आहे ना, तो आनंद दाखवणारा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा सामूहिकरित्या काम केलं जातं तेव्हा त्या कामामध्ये त्याचे श्रम वाटू नयेत यासाठी भलरी गाणी म्हटली जायची, भलरी गीतं म्हणायची. शेतकऱ्यांची जी गीतं असतात त्याला भलरी गीतं असं म्हटलं जातं. तर असा जो भलरी गाणारा भल्लगडी अतिशय अचूक वर्णन आहे असं मला वाटतं. ही आली रे आली, आली रे आली, सुगी आली. किती आनंदाचं वातावरण आहे. ते आली रे आली, आली रे आली याच्या पुनरावृत्तीमध्ये येत आहे. मेघराजानं किरपा केली र, मेघराजानं किरपा केली र, हे भल्लगडी दादा भल्ल म्हण दादा, हे भल्लगडी दादा भल्ल म्हण दादा.
काळ्या मातीला हिरवा सुगंध, या गंधात सारेच धुंद, नवनवतीचा साज हल्ल्याली रे, सुगी आली रे, सुगी आली रे. नटलं घरदार शिवार सार, खेळ अंगणी सळसळत वार, बहु आनंदानं धरती ल्याली र, सुगी आली रे, सुगी आली रे. दोन हातांची किमया ही सारी, दोन हातांची किमया ही सारी, साथीला बैल माझे किल्लारी, केली दैवाने दौलत हवाली रे, सुगी आली रे, सुगी आली रे. काय कमतरता कोणाला आज, काय कमतरता कोणाला आज, धनी आम्हीच आमचं हे राज, सान थोरांची चंगळ उडाली रे, आली रे, आली रे, सुगी आली रे. या कवितेमध्ये शेतकऱ्यांचा आनंद हा केव्हा होईल, ज्या वेळेला शेती व्यवस्थित पिकेल, पीक घरी येईल आणि कष्टाचं फळ मिळेल. आणि याच्या मागे अजून एक हेतू असा आहे की भारत हा आपला कृषीप्रधान देश आहे. उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असं पूर्वी म्हटलं जायचं, पण आज नेमकं उलट झालेलं आहे. म्हणजे शेतीला कनिष्ठ दर्जा दिला जातो. शेती करणारा मुलगा असेल तर त्या मुलाकडे तुच्छतेने बघितलं जातं. म्हणजे मुलांना सुद्धा असं जर विचारलं 10वी 12वी पास झालेल्या मुलांना की तुला पुढे कोण व्हायचं आहे पुढे, तर 100तला एक सुद्धा अजूनपर्यंत मी ऐकलेलं नाही की मला शेतकरी व्हायचं आहे. शेतीमध्ये मिळणारं जे समाधान आहे, जे कष्ट आहेत, आणि शेतीवर आपलं सगळ्यांचं पोट अवलंबून आहे. सगळ्यांनी जर शेती नाकारली तर खाणार काय, हे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बिंबवणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि शेती ही सुद्धा कला आहे, शास्त्र आहे, आणि त्या शास्त्रानुसार जर नवनवीन तंत्रज्ञानानुसार शेती केली तर नक्कीच सुखी येऊ शकते. त्याची वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळी पिकं काढली जातात. काही वेळेला मुख्य धान्याच्या नंतर शेतीमध्ये मातीमध्ये सुपीकपणा वाढावा म्हणून कडधान्य वापरली जातात, किंवा मुख्य धान्यांच्या कडेला कडधान्य पेरली जातात की त्याच्यामुळे तो जो नायट्रोजन असतो तो मातीला मिळतो आणि त्यामुळे पिकं तरारतात, आणि म्हणून ती कडेला लावतात, म्हणूनच त्याला कदाचित कडधान्य असं म्हटलं असावं. तर अशासारखी जी माहिती आहे शेती आणि तंत्रज्ञान, शेतीचं समजून घ्यावं विद्यार्थ्यांनी, हा सुद्धा या कवितेचा विशेष आहे. आणि शाहिरी काव्य जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला तर माहितीच आहे की संत काव्य आहे, पंत काव्य आहे आणि तंत काव्य आहे. संत काव्य म्हणजे आपल्या संतांनी रचलेले अभंग ओव्या, त्यानंतर पंत काव्य म्हणजे मोरोपंतांसारखे कवी जेव्हा काव्य रचतात अभंगामध्ये, वृत्तामध्ये, छंदामध्ये. आणि तंत म्हणजे तंतुवाद्य बरोबर घेऊन गायली जाणारी गाणी, पोवाडे. तर त्याच्यातलंच हे शाहीर कुंदन कांबळे यांचं भल्लगडी दादा हे गीत, अर्थात माझे शिक्षक बांधव वर्गात गेल्यानंतर याला योग्य ती चाल लावणारच आहेत, कारण मला शाहिरी कवितांची इतकी चाल नीट जमत नाही, पण मी तुमच्याकडून शिकून घेईन. मला जर कोणी गाऊन दाखवली तर मला नक्की आवडेल. आता ह्याच्यामध्ये शेती हा विषय जितका महत्त्वाचा आहे ना, तितका त्याची बोलीभाषा जो बोलतो शेतकरी आपल्या भाषेमध्ये नेहमी बोलतो, त्या भाषेमध्ये किरपा हा शब्द आहे. किरपा म्हणजे कृपा केली, निसर्गानं कृपा केलेली आहे. त्यानंतर दोन्ही हातांची किमया आहे. दोन हात काय करू शकतात आपले, हे आपले शाहीर सांगतात आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला या कवितेमधून अजून एक कळतं की ग्रामीण बोलीभाषा ह्यालाही महत्त्व आहे. बऱ्याचदा असं होतं की आपल्या ग्रामीण भागातून शहरात गेलेला जो विद्यार्थी असतो ना, तो बोलायला बुजतो, घाबरतो, आपल्या भाषेला कोणी हसलं तर. आणि म्हणूनच ग्रामीण भाषा, गावंढळ नव्हे, ग्रामीण भाषेमध्ये सुद्धा तिला स्वतःचा एक लहेजा आहे, स्वतःची गोडी आहे, आणि मुख्य म्हणजे भावना योग्य तऱ्हेने पोचवण्याचं ते साधन आहे. त्या मातीतली ती भाषा आहे, आणि म्हणूनच वेगवेगळ्या बोलीभाषा आपल्या भारतामध्ये आहेत. या कवितेच्या खाली जे 2 प्रादेशिक बोलीचे उतारे दिलेत ना, त्यातला एक आहे मालवणी बोली. महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेषत्वानं जी बोली बोलली जाते
ती मालवणी बोली. मालवणी भाषेलाही एक आकर्षक गोडवा आहे, सहजता आहे आणि अगदी ठसकासुद्धा आहे. नाटककार गंगाराम गवाणकर आणि निर्माते दिग्दर्शक मच्छिंद्र कांबळी यांनी वस्त्रहरण या नाटकातून मालवणी बोली सातासमुद्रापार नेली. आता कवी दादा मडकईकर, कादंबरीकार प्रभाकर भोगले, कवी अजय कांडर, त्यानंतर पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, प्रवीण बांदेकर, डॉक्टर महेश केळुसकर, अरविंद भापणकर हे या मालवणी भूमीतले साहित्यिक आहेत. डॉक्टर बाळकृष्ण लळित आणि डॉक्टर विद्या प्रभू यांनी मालवणी बोलीवर संशोधन केलेलं आहे आणि अजूनही त्यांचं ते काम सुरू आहे. कल्पना मलिये यांच्या कार्टो या मालवणी भाषेमधल्या कादंबरीमधला हा उतारा घेतलेला आहे. कल्पना मलिये या स्वतःसुद्धा उत्तम कवयित्रीसुद्धा आहेत आणि त्यांचीच ही कार्टो कादंबरी, त्यांचा हा परिच्छेद आपण वाचालच. नुसतं उतारा मालवणी बोली म्हणून नव्हे, तर स्वतः कल्पना मलियेंसारख्या अनेक शिक्षक शिक्षिका आमच्याकडे मुलांना शेतीचं महत्त्व पटवून देत असतात. प्रत्यक्ष शेतात जाऊन त्यांच्याबरोबर काम करतात, त्यांना तो आनंद देतात, त्यांना त्याची माहिती देतात. मग आमच्यामधल्या सरिता पवार असतील, देवयानी आजगावकर असतील, की ज्या स्वतः शाळेमध्ये हे पिकं काढतात, मुलांना दाखवतात, 2 हातांची किमया काय आहे हे दाखवतात. ह्या शिक्षिका आपल्याला मुलांपर्यंत कसं जावं आणि शेती हा विषय कसा पोचवावा हे सांगतात. अर्थात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी असे शिक्षक आहेत ज्याची मला कल्पना आहे. फक्त माझ्या परिचयाचे ही नावं असल्यामुळे मी त्यांची ओळख करून दिली. आणि विशेष म्हणजे कल्पना मलिये ही आमची मैत्रीणच आहे, तर तिने मालवणी बोलीमध्ये लिहिलेलं आहे. मालवणी बोलीचा जो विशेष आहे तो स्वतः तुम्ही वाचणारच आहात. त्यानंतरचा दुसरा उतारा घेतलेला आहे वऱ्हाडी बोलीभाषा, म्हणजे नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ यांचा समावेश असलेल्या प्रदेशाला वऱ्हाड किंवा विदर्भ असं म्हटलं जातं आणि तिथे बोलली जाणारी भाषा वऱ्हाडी किंवा वैदर्भीय अशी ओळखली जाते. वऱ्हाड प्रांतानं अनेक थोर साहित्यिक मराठी भाषेला मिळवून दिलेले आहेत. कवी अनिल, दशपदी ही रचना त्यांची प्रसिद्ध होती. गझलकार सुरेश भट, कवी विठ्ठल वाघ, ते नाही का, काया मातीत मातीत तिफन चालते, हां ते गीतकार. कादंबरीकार उद्धव शेळके, मधुकर केचे, शिवाय डॉक्टर लक्ष्मण देशपांडे यांचं वऱ्हाड निघाले लंडनला हे गाजलेलं विनोदी एकपात्री नाटक हे तर फार बहारदार होतं. या आता ही जी बोलीभाषा आहे त्या बोलीभाषेतला उतारा डॉक्टर प्रतिमा इंगोले यांच्या अक्सिदीचे दाणे या कथासंग्रहातून घेतलेला आहे. अक्सिदी म्हणजे अक्षता, अक्षतांचे दाणे. स्वतः डॉक्टर प्रतिमा इंगोले या बालसाहित्यकार आहेत, कवयित्री आणि वैचारिक लेखन करणाऱ्या साहित्यिक आहेत. तर अशा तऱ्हेने ह्या ज्या बोलीभाषा आहेत या बोलीभाषांचा परिचयसुद्धा आपल्याला इथे होऊ शकतो. आपल्या भारतामध्ये असंख्य बोलीभाषा आहेत आणि आपण त्यांची माहिती जरूर मिळवायला हवी. म्हणजे त्यातला जो लहेजा आहे ना, त्याचा तो फार लहेजा असा गोड वाटतो. कसंड्या गळ्यात घाला मोठ्यानं म्हणा बे, ते इतकं सुरेख वाटतं ऐकायला. तर प्रतिमा इंगोले आणि कल्पना मलिये यांच्या दोघांच्याही माध्यमातून 2 बोलीभाषा कळलेल्या आहेत. आणि अर्थातच शाहीर कुंदन कांबळे यांचीसुद्धा स्वतःची भाषा या आपल्याला कवितेमध्ये दिसते. शेती आणि ग्रामीण बोली दोन्हीवरती प्रकाश टाकणारी ही कविता नक्कीच मुलांमध्ये मूल होऊन आपण शिकवू शकाल याची मला खात्री आहे. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा. धन्यवाद.